नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो. आज मी तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या सिलेबसविषयी माहिती देणार आहोत. त्यामध्ये कुठला अभ्यासक्रम होतो याविषयी संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी जे आहे हे 3 प्रकारचे राहतात. MPSC UPSCचा अभ्यास करणारे, स्टाफ सिलेक्शन आणि त्याचबरोबर रेल्वे रिक्वायरमेंट म्हणजे RRBचा अभ्यास करणारे, त्यानंतर IBPS आणि बँकिंगचा अभ्यास करणारे, असे साधारणपणे 3 प्रकारचे विद्यार्थी. त्याचबरोबर पोलीस भरतीचा सुद्धा अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी राहतात. पण पोलीस भरतीबरोबरच आपला स्टाफ सिलेक्शनचा पण सिलेबस जवळपास सारखाच राहतो. तो UPSC आणि MPSCचा सिलेबस बघितला तर भारतीय राजकारण हे आत्ताचे पण आणि आधीचे पण दोन्ही राजकारण आपल्याला माहीत पाहिजे. भूगोल, इतिहास म्हणजे पूर्ण इतिहास, भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास, दोन्ही इतिहास पूर्ण माहितीच पाहिजे आपल्याला. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरणशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, भारताविषयी व वेगवेगळ्या देशांविषयीच्या आंतरराष्ट्रीय संबंध माहिती पाहिजे. युनेस्को, G20 असे वेगवेगळे संमेलनाविषयी पण आपल्याला माहिती पाहिजे. त्यामध्ये काय काय निर्णय झाले, काय काय घडलं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर चालू घडामोडी. आता आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे रिक्वायरमेंट आणि पोलीस भरती या तिन्हींचा सिलेबस जवळपास सारखाच आहे. त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क म्हणजे की लॉजिकल रिझनिंग, सामान्य ज्ञान, गणित अभ्यासक्रम, इंग्रजी भाषा, आकडेवारी हे सगळे SSCमध्ये घेतले जातात. त्याचबरोबर रेल्वेमध्ये UPSC आणि MPSCचा सुद्धा काही भाग दिला जातो. तसं भूगोल आणि इतिहास हा सुद्धा पोलीस भरतीमध्ये आपल्याला विचारण्यात येतो. त्यानंतर IBPS आणि बँकिंग, इंग्रजी भाषा, प्रामाणिक योग्यता म्हणजे त्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सुद्धा म्हणतात. तर्क करण्याची क्षमता, लॉजिकल रिझनिंग, संगणकाचं आपल्याला बऱ्यापैकी नॉलेज असायला पाहिजे. त्यानंतर सामान्य जागरूकता, करंट अफेअर्स, अर्थव्यवस्था आणि बँकिंग. अर्थव्यवस्थेमध्ये आत्ता झालेलं जे बजेट अर्थसंकल्प त्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याविषयी सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी इत्थंभूत माहिती असायला पाहिजे. हे आहे आपल्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम. हे सगळे आपण हळूहळू आपल्या ग्रुपवरती घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्या ग्रुपवरती काही नवीन गोष्टी आली तर आपण आपल्या ग्रुपवरती लवकरच टाकणार आहोत. व प्रत्येक परीक्षेचं अपडेट हे आपल्याला आपल्या चॅनलवरती कळणार आहे. त्यामुळे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि लाईक करा.